नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नव्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजना बघू शकता. लाडकी बहीण योजना मेचा हप्ता जमा. बघा, महिलांना बघू शकता, महिलांना 2100 व गॅसचे 830 रुपये त्यांच्या बँक खात्यात. बघा, एकनाथ शिंदे व आदितीताई तटकरे व एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे ही माहिती सांगितलेली आहे. व तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही, तुम्हाला मे महिन्याचा बघा, मे महिन्याचा 11वा हप्ता 2100 बघा, 2100 रुपये तुम्हाला जमा झाला की नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. झाला असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. झाला नसेल तर कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याबाबत सविस्तरपणे अपडेट नक्की मिळेल. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये राज्य शासनामार्फत जो GR बघा, तो GR वितरित करण्यात आलेला होता. बघा, तो GR वितरित करण्यात आलेला होता. तो GR मध्ये तुम्ही बघितलंच असेल किंवा 2100 रुपये बघा, 2100 त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिलांना 2100 रुपये बघा, 2100 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे. बघा, 2100 रुपये व गॅसचे बघा, गॅसचे 830. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सर्व योजनांची माहिती व लाडकी बहीण योजना असेल किंवा सर्व ज्या महिलांसाठी व ज्या राज्यातील सर्व महिलांसाठी व निराधारांसाठी असो किंवा शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच चॅनलवर तुम्हाला सर्वात पहिले मिळते. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघा, मेचा हप्ता बघू शकता, मेचा हप्ता जमा. बघा, मेचा हप्ता जमा, लाडकी बहीण योजना मेचा हप्ता जमा झाला. बघा, 2100 रुपये अजित पवार यांनी फक्त 2 दिवसात जमा होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्य शासनामार्फत GR बघा, GR राज्य शासनामार्फत GR काढण्यात आलेला होता. त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिलांना 2100 बघा, 2100 बघू शकता, 2100 रुपये तुमच्या बँक खात्यात. जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत जे 2100 रुपये 2100 तथा गॅसचे 830 बघू शकता, गॅसचे 830 राज्य शासनामार्फत तुमच्या बँक खात्यात वितरित स्पष्टपणे सांगितलेलं होतं की तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की हप्ता आजपासून बघा, हप्ता आजपासून जमा होणार सुरुवात होणार आहे. बघा, तुमच्या बँक खात्यात पैसे आले की नाही तेही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. बघा, तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर राज्य शासनामार्फत पैसे बघा, पैसे वितरित होणार आहे. व तुम्हाला गॅसचे पैसे बघा, गॅसचे पैसे आले की नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर जे 830 बघा, 830 साठी तुम्हाला तुमच्या नावावर गॅस आहे का बघा, तुमच्या नावावर बघू शकता गॅस आहे का हे आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. गॅस असेल तर त्याचं स्टेटमेंट तुम्हाला जे प्लॅटफॉर्मवरून हा जो GR निघालेला आहे तिथे लाडकी बहीण योजना नावाची जी तुम्ही CSC सेंटरवरून जाऊन भरू शकता, कारण की मोबाईलवर भरणं हे शक्य नाही. CSC सेंटरवर जाऊन भरू शकता. तथा जो हप्ता आहे बघा, 2100 बघा, 2100 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आजपासून जो 2100 बघा, 2100 जे राज्य शासनामार्फत वितरित होणार होते ते तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित झालेले आहे. बघा, 2100 व गॅसचे 830 बघा, गॅसचे 830 दोन्ही मिळून 2930 बघा. तुम्हाला भरघोस असा हप्ता जो मेचा आहे बघा, मे बघू शकता, मेचा जो हप्ता आहे त्यासाठी तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर DBT बघा, DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे. बघा, राज्य शासनाकडून तुमच्या बँक खात्यात हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही चिंता करायची गरज नाही. व गॅसचे 830 साठी तुम्हाला बघा, तुमच्या नावावर गॅस आहे का त्याचे स्टेटमेंट बघू शकता, स्टेटमेंट काढून आणणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, स्टेटमेंट काढून आणलं नसेल तर स्टेटमेंट लवकरात लवकर काढा. व आणला असेल तर ते कुठे जमा करायचे ते अद्यापही सांगितलेलं नाही, परंतु जेव्हाही राज्य शासनामार्फत माहिती मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू.
त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यापर्यंत अशाच महत्त्वाच्या आणि योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूत अशाच नवीन व्हिडिओसोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.